सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काही महिन्यांपूर्वी गुन्हे तपासाला गती देण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्ह्याचा जलद छडा लावण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खरेदी करण्यात आल्या होत्या। मोठ्या थाटामाटात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते या व्हॅनला हिरवी झेंडी दाखवण्यात आली होती। मात्र आज याच व्हॅनची अवस्था पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे परिसरात या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन अक्षरशः बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या असल्याचं चित्र समोर आलंय। गुन्हे तपासासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही व्हॅन सध्या निष्क्रिय ठरत असल्याचं दिसून येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या व्हॅनला सुरू करण्यासाठी किंवा हलवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या कर्मचाऱ्यांनाच प्रत्यक्ष धक्का मारावा लागतोय। कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या या वाहनांची अशी दयनीय अवस्था का झाली, देखभाल आणि तांत्रिक व्यवस्थापनात नेमकी कुठे त्रुटी राहिली, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। एकीकडे गुन्हे तपासासाठी अत्याधुनिक साधन सामग्रीवर भर दिला जात असताना दुसरीकडे त्याच साधनांचा योग्य वापर आणि देखभाल होत नसल्याचं हे चित्र प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे। आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मय जोशी, मूर्तिजापूर, अकोला।